त्यांना सांगण्यात आलं की या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही सही करून द्या, तर तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही. त्यातलं पहिलं ॲफिडेव्हिट होतं की उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावलं, गृहमंत्र्यांना. त्या ठिकाणी दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले. दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे पुत्र त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. तिसरं अनिल परब यांचे काही अवैध बांधकामं आहे, ते अवैध बांधकामं आहेत यावर त्या ॲफिडेव्हिटवर सही करून द्या. आणि चौथं ॲफिडेव्हिट तर फारच चमत्कृतीजन्य होतं. अजितदादा पवार ह्यांनी त्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावलं. त्यावेळेस अजितदादांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये अनिल देशमुखांना सांगण्यात आलं की गुटखेवाल्यांकडनं दर महिन्याला इतके इतके पैसे गोळा करून तुम्ही आणून द्या. या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही जर सही करून दिली तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही. हे ॲफिडेव्हिट त्यांच्यापर्यंत गेले हे कोण सांगणार? त्यांच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकणार? आणि त्यांच्याजवळ ते सुरक्षित आहे, ते काही परत गेलेलं नाही ॲफिडेव्हिट. त्यामुळे त्यांना पाहिजे तेव्हा तुम्हाला पुरावा तो वापरता येईल. ते कोणी दिले होते, कुठल्या पक्षाने दिले होते, काय सांगा? साधी गोष्ट आहे ना, ईडीमध्ये कोण टाकू शकतात? त्यांनी तर नावही घेतलेलं आहे, मी नाव घेऊ इच्छित नाही. पक्षाचंही नाही. नाही, पक्षाचं तर आहेच ना. बीजेपीचे लोक, बीजेपीचे महाराष्ट्रातले नेते जे कोणत्याही पदावर त्यावेळेस नव्हते